हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझी आजची रेसिपी आहे मसूरची आमटी. तर तुम्ही बघा कसे मी मसूरची आमटी बनवलेली आहे. ते मसूरची आमटी बघा. इथे मी गवार घेतलेली आहे. गवारची छोटे छोटे कट करून घेतलेले आहे. आणि नंतर मी गवार घेतले. नंतर थोडी मसूर मी घेतलेली आहे. मसूर थोडा वेळ मी फुगत घातलेली होती. नंतर मी इथे एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकणार आहे. पाणी गरम झालं का त्याच्यामध्ये मी ही गवार टाकणार आहे शिजायला. गवार बघा माझी शिजत आलेली आहे. तसं मसूर पण शिजायला ठेवलेली आहे. मसूर पण शिजलेली आहे. त्यानंतर मी एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये तेल थोडंसं टाकून नंतर त्यामध्ये कांदा टाकते. थोडं आलं लसूण टाकणार आहे. नंतर मिरची कटिंग करून टाकणार आहे. मिरची मधून कट केली तर टेस्ट छान लागते आणि तिखटपणा पण छान येतो. तसंच मी थोडंसं खोबरं पण टाकलेलं आहे वाटप करण्यासाठी. खोबरं आमचं ओलं नारळ असो ते मी नेहमी किसूनच घेते. आणि इथे भात पण शिजत आलेला आहे माझं. तर इथे वाटण थोडंसं मी लालसरच करून घेणार आहे, कारण वाटण लालसर असलं तर ते खायला पण छान लागतो आणि जर असंच कच्चं लागतो, म्हणून वाटण छान असं लालसर घ्यायचं भाजून. त्यानंतर इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट केलेली होती ते टाकते. नंतर मिरची टाकले आणि मिरची नेहमी कटिंग करून टाकायची मधीतून. आणि नंतर कांदा टाकलेला आहे. थोडंसं मीठ, हळद. कांदा टाकल्यानंतर मीठ ह्यासाठी टाकायचं का, कारण ते लवकर ब्राऊन होतो कांदा, त्यासाठी ते मीठ थोडंसं टाकायचं. नंतर इथे मी जी शिजवलेली गवार होती ती गवार टाकलेली आहे. आणि इथे मी चमच्याने परतून घेणार आहे. आणि एक साईडला वाटण करणार होती त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण घेतलेलं आहे. त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला छान असं ग्राइंड करून घ्यायचं, एकदम अशी पेस्ट करून घ्यायचं. आणि नंतर मी इथे मसूर बनवण्यासाठी एक कढई घेतलेली आहे. त्याच्यात थोडंसं तेल टाकणार आणि आलं लसूण पेस्ट, मिरची, कढीपत्ता असं टाकणार आहे. इथे गवारच्या भाजीमध्ये मी वरून खोबरं टाकलेलं आहे, कारण आम्हाला मालवणी लोकांना जास्त खोबऱ्याची सवय आहे, म्हणून आम्ही खोबरं वरून टाकतो. आणि नंतर मी इथे मसूरसाठी मालवणी मसाला, लाल मिरची पावडर, वाटप, हळद, मीठ असं टाकलेलं आहे. ते मिश्रण मी सगळं एकजीव करून घेणार आहे, कारण वाटण टाकल्यानंतर त्याला तेल आपोआप सुटतं, म्हणजे आपलं वाटण व्यवस्थित त्याच्यामध्ये शिजलेलं आहे असं समजायचं. नंतर मी इथे मसूर टाकलेली आहे शिजवलेली आणि वर खाली चमच्याने असं ढवळून घेणार आहे. आणि छान अशी उकळी आल्यानंतर वरून कोथिंबीर सर्व करणार आहे. चला तर मग